ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सायली आणि अर्जुन दोघेही प्रतिमात्याच्या घरी आलेले असतात. प्रतिमात्याने थालीपीठ बनवलेले असतात. सायली ते खाऊन पाहते तेव्हा थालीपीठाचं फार कौतुक करत असते आणि प्रतिमात्याचं सुद्धा. ती म्हणत असते, प्रतिमात्या खरं सांगू का, खूप छान झालेत. जगात सर्वात उत्तम थालीपीठ फक्त तुम्हीच बनवू शकता. असं म्हटल्यानंतर प्रतिमात्या आणि सुमनला देखील फार छान वाटतं. मात्र इकडे राकेश मुद्दाम टोचून बोलत असतो. तो इथे सायलीला म्हणत असतो, सायली ऐक ना, जगाला थालीपीठ काय हे माहीत असेल का गं? आणि जगाची चव कळायला तू महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेलीस का? असं म्हटल्यानंतर आता प्रतिमात्या, सायली, अर्जुन आणि सुमनला तिघींना चौघांना पण ना ह्या राकेशच्या बोलण्याचं फार वाईट वाटतं बरं का. आता अर्जुन तर फार चिडतो, पण मात्र सायली शांत करते आणि त्याला छान उत्तर देते. सायली म्हणत असते, काय ना राकेश दादा, अहो जगात कुठेही काही खाल्लं ना तरी आईच्या हातची चव ती आईच्या हातचीच चव असते ना. असं सायलीने म्हटल्यानंतर आता इकडनं जो काही राकेश असतो तो म्हणत असतो, पण प्रतिमा काकू, तर तुझी आई कुठे आहे? आणि तुमच्यामध्ये सासूनाचं सुद्धा नातं नाही टेक्निकली. असं म्हटल्यानंतर आता सायली थोडी शांत होते. मात्र प्रतिमात्या इकडनं म्हणत असतात, असं कोण म्हणलं? सायलीची मी आईच आहे. अरे तुला माहीत नाही रे आमच्या मायलेकीचं नातं कसं आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी तुला कळतील. असंही ते प्रतिमात्या म्हटल्यानंतर सायलीला फार बरं वाटतं. आता प्रतिमात्या म्हणतं, सायली तू खाऊन घे बरं. असं म्हणून सायलीला त्या घास खाऊ घालत असतात. सायली फार खुश असते. सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, मी त्या दिवसाची खूप वाट बघते प्रतिमात्या, ज्या दिवशी मी तुम्हाला आई म्हणू शकेल. सायली हे स्वतःच्या मनाशी म्हणत असते. हे सगळं पाहून राकेशला मात्र फार राग येत असतो. दुसऱ्या बाजूला अस्मिता इंटरव्ह्यूसाठी निघालेली असते गोलूला घेऊन. कल्पना पाहते आणि कल्पना तिच्याकडे येऊन म्हणत असते, आता कुठे बाहेर निघालीस आणि आता बाहेर जाण्याचं कोणतं कारण शोधून काढलंस? त्यावरही ते अस्मिता म्हणत असते, मम्मा तुला तेच प्रश्न विचारून कंटाळा नाही का गं येत? स्मितला बाहेर घेऊन चालले, तसंच काही कारण असेल ना, थोडं तरी विश्वास ठेवा आमच्यावर. त्यावर कल्पना म्हणत असते, काय ना कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही हेच मला आता कळत नाही आहे. तुम्ही मुलं थोडी मोठी झाल्या की मायबापापासून गोष्टी लपवायला लागता, खोटं बोलायला लागता, त्यामुळे अशा चौकशा कराव्या लागतात आणि तुमच्यावर पाळत ठेवायला लागते. हे सगळं काही काळजीपोटीच असतं ना. पण त्यावर अस्मिता म्हणत असते, आम्ही कोणतीही गोष्ट लपवतो याचं कारण तुझं रिॲक्शन आहे. तू काय रिॲक्ट करशील याचीच आम्हाला भीती वाटते. मग आम्ही विचार करायला लागतो की आम्ही ज्या ठिकाणाहून जातोय त्या ठिकाणी येऊन तू विचारसुद्धा करू शकणार नाहीस. नको त्या शंका तुझ्या मनात येतील. मग आम्ही विचार करतो की जेव्हा सर्व गोष्टी होतील तेव्हाच तुम्हाला सांगूया. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणत असे, म्हणजे तू काहीतरी लपवतेस आमच्यापासनं, सांग ना काय लपवतेस? तेव्हा अस्मिता म्हणत असते, मम्मा तुला खरं सांगू का, मला अजिबातच आता वेळ नाही काही तुझ्याशी बोलायला, मला जायचं आहे. त्यावर कल्पना म्हणत असते, अस्मिता मी आणि डॅडने तुझ्या मनाविरुद्ध काय केलं गं? सगळं तर तुझ्याच मनासारखं होतं, तरीसुद्धा तू आम्हाला आजकाल उलट उत्तर द्यायला लागलीस. असं कल्पनाने म्हटल्यानंतर अस्मिता म्हणत असते, मम्मा आपण नंतर बोलूया या विषयावर. असं म्हणून तिथून निघून जाते. आता कल्पना मागे आवाज देत असते, मात्र अस्मिता अजिबातच थांबत नाही. विमल म्हणत असते, वहिनी राहू द्या ना, येतील अस्मिता ताई, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणूनच गेले असते, असं विमल म्हणत असते. पण मात्र कल्पनाला टेन्शन येणं साहजिक आहे. इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन दोघेही ड्रॉइंग काढत असतात, कारण की सायलीला गोष्टी आठवाव्यात म्हणून हा प्रयत्न सुरू असतो. आता अर्जुनचं इरेझर हरवलेलं असतं, त्याची ही लहानपणापासूनची सवय असते. सायली समोर पाहते तर तिला बेडवर अर्जुन आणि तन्वी दिसत असतात. अर्जुनचं सेम असंच इरेझर हरवलेलं असतं. तेव्हा तन्वी म्हणत असते, अर्जुन नको टेन्शन घेऊ, हे घे माझं तू इरेझर, असं म्हटलेली असते. तेव्हा सायलीसुद्धा इकडं अर्जुनला म्हणत असते, अर्जुन हे घे माझं इरेझर. आता सायलीने असं म्हटल्यानंतर अर्जुन मनात विचार करत असतो, ही मला आरोतुरं बोलली, म्हणजे हिला बऱ्याच गोष्टी आठवत्यात वाटतं, असं अर्जुन स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो. बाहेर मात्र यांच्या रूमच्या बाहेर राकेश असतो. त्यांचं बोलणं ऐकण्याचा तो प्रयत्न करत असतो, मात्र त्यांचं बोलणं काय त्याला ऐकायला येत नसतं. इकडे सायलीला आणखी सुद्धा अर्जुन आणि तन्वी समोर दिसत असतात. अर्जुन इथे तन्वीला म्हणत असतो, याचा सेंट किती भारी आहे, माझ्याकडे असे सेंटेड इरेझरच नाहीत तन्वी. त्यावर तन्वी म्हणत असते, नको काळजी करू, माझे हे सगळे सेंटेड इरेझर तूच घे. असं म्हटल्यानंतर आता अर्जुन ते सेंटेड इरेझर घेतो आणि तिला मिठी मारत असतो. आता सायलीसुद्धा सेम असंच करते. सायली सगळे इरेझर घेते आणि अर्जुनला म्हणत असते, हे सगळे अर्जुन तूच घे इरेझर, असं म्हणून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याला मिठी मारत असते. आता अर्जुन म्हणत असतो, बायको तुला सगळं आठवलं ना? असं म्हटल्यानंतर सायली कावरी बावरी होते. इकडे तिकडे पाहते, समोर पाहते तर तन्वी आणि त्याचबरोबर अर्जुन गायब झालेले असतात. अर्जुन म्हणत असतो, तू सेम असंच करायचीस लहान असताना, सगळे इरेझर मला देऊन टाकायचीस, असंही ते अर्जुन म्हणत असतो. मात्र सायली इथे कावरी बावरी झालेली असते, तिला बाकी काहीच आठवत नसतं. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही राकेश असतो तो आणखी त्यांचं बोलणं ऐकण्याचाही ते प्रयत्न करत असतो. मात्र इकडनं प्रतिमा येतात आणि त्याला विचारत असतात, काय रे राकेश, इथे काय करतोस आणि काय चाललंय तुझं?
त्यावर राकेश म्हणतो, काही नाही काकू, ते काय आहे ना, मी तन्वीच्या रूममध्ये चाललो होतो, पण इथे सायली आणि अर्जुन आहेत ना, त्यामुळे थांबलो. त्यावर इथे प्रतिमात्या म्हणतात, अरे पण तू तन्वीच्या रूममध्ये कशाला चालला होतास? काही नाही काकू, दुसरं काय कारण असेल, जुन्या आठवणी आठवण्यासाठी चाललो होतो. असं म्हटल्यानंतर प्रतिमात्या म्हणतात, हो पण तुला आता नाही जाता येणार, जोपर्यंत सायली इथे आहे ना तोपर्यंत ती तन्वीच्याच रूममध्ये राहणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो, हो ठीक आहे चालेल की, असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे प्रतिमात्या सायली आणि अर्जुनकडे जातच असतात. तितक्यात त्यांना रविराज काकांचा फोन येतो. कसली तरी फाईल हवी असते आणि त्याचे फोटो पाठवायचे असतात, त्यामुळे इथे त्यांना कॉल केलेला असतो. आता प्रतिमात्या ते फाईल आणण्यासाठी निघून जातात. त्या परत वापस येतात बरं का थोड्या वेळाने. आता सायली ते फार टेन्शनमध्ये असते, कारण की तिला जास्त काही आठवतच नसतं. त्यामुळे ती म्हणत असते की मला बाकीचं का आठवत नसेल काही, काय करायचं, जाऊ दे, हा विषयच आपण कट करून टाकूया. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, तू शांत हो आधी, आपण डॉक्टरकडे परत जाऊया आणि त्यांना विचारू की आणखी कोणत्या गोष्टी रिक्रिएट करू शकतो म्हणजे तुला सगळं आठवेल. त्यावर सायली म्हणत असते, याचा काही उपयोग होणार नाही, आपण उगाच वेळ वाया घालतोय, तुम्ही तुमचं कामाला जा बरं, मी पण इथं थोड्या वेळ शांत बसते. तेव्हा अर्जुन तिला शांत इथे बसवतो आणि तिला म्हणत, सायली मी तुला असं सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा सायली म्हणत असते, पण आपण हा हट्टाचं सोडून देऊया की मला काहीतरी आठवेल म्हणून. तुम्ही माझ्यासाठी स्वतःचा वेळ का वायाला घालताय, तुम्ही तुमचं ऑफिसला जा. माझी एक तर अपेक्षा होती की मला सगळं आठवं, पण देवाच्या मनात ते सुद्धा नाही वाटतं. असं म्हणून सायली रडत असते. आता सायलीला ह्या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटत असतं, कारण की तिला जास्त गोष्टी काही आठवतच नसतात. तितक्या तिकडनं प्रतिमात्या आलेल्या असतात, त्यामुळे सायली पडदेशीने डोळे पुसते. आता प्रतिमात्या आतमध्ये येतात आणि सायली आणि अर्जुनला म्हणत असतात, सायली आणि अर्जुन तुमच्या दोघांसाठी काही दुपारी विशेष काही करायचं का, काय बनवायचं का? असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, प्रतिमात्या तुम्हाला जे बनवायचं ते बनवा. असं म्हणून अर्जुनला काहीतरी बोलणार असते, मात्र इथे ती विसरलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो असं, प्रतिमात्या जाऊ दे, आठवेल तुम्हाला. त्यावर इथे प्रतिमात्या म्हणत असतात, हो रे आठवेन मला, आता काही वाटत नाही रे, जेव्हा स्मृती माझी गेली होती तोपर्यंत तर मला असं सतत व्हायचं, म्हणजे एखादी गोष्ट मी बोलायला जायची आणि तेव्हा मला आठवायचंच नाही की मला काय बोलायचं, पण आता फारसं तसं काही होत नाही. असं म्हटल्यानंतर इकडनं सायली म्हणत, प्रतिमात्या जेव्हा तुमचा अपघात झाला त्यानंतर मेहपतनी तुमच्यावर हल्ला केला तेव्हा तुमची स्मृती गेली ना, असं सायली म्हटल्यानंतर आता प्रतिमात्याच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलेलं असतं. कशाप्रकारे मेहपतनी त्यांच्यावर हल्ला केला होता ह्या सर्व गोष्टी त्यांना आठवत असतात. तेव्हा इकडनं सायली म्हणत असते, आणि आपण जेव्हा परत गेल्या वर्षी तो अपघात परत घडून आणला तेव्हा खरं तरी ते तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवल्या. तेव्हा प्रतिमात्याला परत सगळ्या गोष्टी आठवतात, कशाप्रकारे त्यांना सगळ्या गोष्टी आठवल्या होत्या. तेव्हा ह्या आठवल्यानंतर प्रतिमात्या म्हणत असतात, हो सायली, त्यानंतरच मला सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात झाली होती. त्यावर इकडनं सायली म्हणत असते, प्रतिमात्या मला एक सांगा, आपण तो प्रसंग परत पुन्हा घडून आणल्यावरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कसं काय आठवायला लागल्यात, असंही ते सायली प्रतिमात्याला विचारत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे, अस्मिताचा इंटरव्ह्यू झालेला असतो आणि तिचं सिलेक्शनसुद्धा झालेलं असतं, तिला जॉब मिळालेला असतो. इथे अस्मिता फार खुश असते. अस्मिता म्हणत असते, मला या जॉबची खरंच फार गरज होती. तेव्हा इथे ते जे काही सर असतात ते म्हणत असतात, तुम्हाला 2-3 दिवसात तुमचं लेटरसुद्धा मिळून जाईल, तुम्ही 8 दिवसात जॉईन करा. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणत असते, बरं ठीक आहे, पण त्यांच्या ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी नसते, त्यामुळे अस्मिताला येऊन जाऊनच करावं लागणार असतं. पण मात्र ह्या सगळ्या गोष्टी अस्मिता मॅनेज करेल असं म्हटलेले असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली प्रतिमात्याला म्हणत असते, प्रतिमात्या जेव्हा तुम्ही परत घरी आला होता तेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट आठवत नव्हती, आपण किती प्रयत्न करत होतो सगळेजण, पण जेव्हा मेहपत तुमच्या समोर आला तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी कसं काय आठवायला लागल्या. असं म्हटल्यानंतर प्रतिमात्या म्हणत असतात, माझ्या मनावर बहुतेक तो आघात अपघातामुळे झालाच नव्हता. मेहपत जेव्हा ते जळतं लाकूड घेऊन माझ्यासमोर आला तेव्हाच मला धक्का बसला होता, आणि तो धक्का परत मला मेहपत जेव्हा परत माझ्यासमोर आला तेव्हा परत बसला, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला परत माझी स्मृती मिळाली, असंही ते प्रतिमात्या म्हणत असतात. आता सायलीला बऱ्याच गोष्टी कळलेल्या असतात. प्रतिमात्या म्हणत असतात, अगं सायली, पण हे सगळं काही मला आता का विचारतेस तू? त्यावर सायली म्हणते, काही नाही हो प्रतिमात्या, तुम्ही विसरण्याचा विषय काढला ना म्हणून मला आठवलं असंच. आता अर्जुन म्हणतो असं, प्रतिमात्या तुम्हाला जेव्हा ते आठवेल ना तेव्हा मला आवाज द्या, मी खाली येईल. आता प्रतिमात्या जातच असतात तेव्हा त्यांचं लक्ष त्या ड्रॉइंग बुककडे जातं. आता प्रतिमात्या ते ड्रॉइंग बुक हातात घेतात आणि सायली आणि अर्जुनला म्हणत असतात, तुम्ही दोघे काय ड्रॉइंग काढत होतात का? त्यावर अर्जुन म्हणतो, काय ना प्रतिमात्या, माझ्या बायकोला जरा ड्रॉइंग काढायचे डोळे लागलेत. असं म्हटल्यानंतर प्रतिमात्या हसायला सुरुवात करतात. मात्र इकडे सायली अर्जुनकडे रागाने पाहत असते. आता प्रतिमात्या सायलीकडे जात असतात आणि म्हणत असतात, काय गं सायली,
तुझे जरा अजबच डोळे आहेत गं, असं म्हणून हसतच तिथून निघून जातात. आता निघून गेल्यानंतर सायली म्हणत असते, काय हो तुमचं, प्रत्येक वेळेस तुम्हाला माझ्या डोळ्याचंच कारण सांगायला जमतं का? त्यावर अर्जुन म्हणतो, अगं तुझ्या डोळ्याचंच कारण सगळ्यांना पडतं, आता काय करणार त्यावर मी. त्यावर ते सायली म्हणत असते, बरं ठीक आहे हे सगळं काही, पण प्रतिमा त्या काय म्हटल्या माहिती आहे का, त्यांच्या मनावर जो काही आघात झाला होता तसाच आघात पुन्हा घडल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी हळूहळू आठवायला लागल्या. मग माझ्या म्हणजेच तन्वीच्या मनावर कोणता आघात झाला असेल असा, त्यामुळे तिची स्मृती म्हणजेच माझी स्मृती गेली असेल. त्यावर इकडनं अर्जुन आणि सायली दोघेही विचार करत असतात आणि दोघांनाही आठवतं की अपघात, कारण की त्या अपघातामुळे सायलीची सगळी काही स्मृती गेलेली असते. इकडे जी काही अस्मिता असते ती आलेली असते. इकडे चेतनने तिच्या बाळाला सांभाळत असतो. आल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, तुला गुड न्यूज सांगू का, मला जॉब मिळाला. तेव्हा इथे चेतनने फार खुश होतो. चेतनने म्हणत असतं, अभिनंदन अभिनंदन, मी सगळं काही तुला सांगितलं होतं का, तसं म्हटलीस म्हणून तुला लागला बघ जॉब. त्यावर अस्मिता म्हणते, आता काही म्हण, मला मात्र कोणत्याही गोष्टीचा राग येणार नाही, कारण की मी आता फार खुश आहे, फायनली मला जॉब लागला. त्यावर चेतनने म्हणत असतो, पण आता गोलूचं कसं करशील तू, आणि तुला घरच्यांना सुद्धा सगळं सांगावं लागेल बरं का, आता लपवून उपयोग नाही. त्यावर अस्मिता म्हणते, हो ना, तेच तर मला टेन्शन आलं आहे. आधीच तर ह्या प्रियाने जो काही ते ड्रामा केला, त्या ड्रामामुळे घरचे सगळेच टेन्शनमध्ये. आता त्याच्यात जर सगळा राग माझ्यावर आला तर आता मला मम्माला हे सांगायला पाहिजे, पण कसं सांगू हेच मला कळत नाही, पण करेल मॅनेज, असंही ते अस्मिता चैतन्यला म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली अर्जुनच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असतात. सायली म्हणत असते, म्हणजे बघा ना, तन्वीच्या आयुष्यात हा अपघात म्हणजे सगळ्यात मोठा धक्का असावा, आघात असावा. त्यावर अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर आहे, कारण की तेव्हाच तिच्या आईवडील तिच्यापासून दूर गेलते, म्हणजे प्रतिमा आत्या आणि त्याचबरोबर रविराज काका. हा धक्का तिच्यासाठी सगळ्यात मोठा असावा, म्हणून सगळ्या गोष्टी ती विसरली असावी, म्हणजेच तू विसरली असावी आणि तुला आठवतसुद्धा नाही काही. त्यावरही ते सायली म्हणत असते, हो, जसं प्रतिमा आत्याला सगळं आठवलं जेव्हा आपण मेहपतला मुद्दाम त्यांच्यासमोर आणलं, तसंच जर आपण अपघातसुद्धा पुन्हा रिक्रिएट केला तर, असं म्हटल्यानंतर आता अर्जुन फार चिडतो. अर्जुन म्हणतो, असं तुला कळतंय का बायको, त्या अपघातामध्ये तुमच्या तिघांचा जीव गेला असता, तो अपघात परत घडून आणायचा म्हणतेस, ते सुद्धा तू प्रेग्नेंट असताना. त्यावरही ते सायली म्हणत असतं, म्हणजे तो अपघात तसा घडून नाही आणायचा, पण निदान त्या क्षणापर्यंत तरी आपण जाऊ शकतो ना, म्हणजे तोच रस्ता, तीच गाडी, तेच माणसं. असंही रविराज काकांनी तो अपघात कसा आणि कुठे झाला हे तुम्हाला सांगितलं आहे ना, आणि मी प्रतिमा आत्याला सुद्धा विचारेल. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, असं नाही, एवढी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, अहो पण जेव्हा प्रतिमा आत्याला आपण सगळं काही आठवावं म्हणून मेहपतला कसं समोर आणलं होतं, तेव्हासुद्धा आपण काळजी घेतलीच होती ना, मग आता जर काळजी घेऊन सगळं केलं तर होईल ना व्यवस्थित, आणि मला सगळं काही आठवेल. मात्र इथे अर्जुन अजिबातच तयार नसतो. अर्जुन म्हणत असतो, बायको तू जर प्रेग्नेंट नसतीस ना तर मी रिस्क घेतलीसुद्धा असती, पण आता अजिबातच नाही. त्यावरही ते सायली म्हणत असे, असं काय करताय, तुम्हाला वाटतंय का माझ्या बाळाची मला काळजी नाही, मला सुद्धा आहेच ना व काळजी, आपण सगळी काळजी घेऊनच करूया ना, माझ्या बाळाला मी काही होऊन देणार नाही, हे सगळं काही मी माझ्यासाठी नाही तर बाळासाठी करते, त्याला मी सांगायला तरी पाहिजे ना की त्याचे आजी आजोबा कोण आहेत. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, बायको तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकतो, पण तू प्रेग्नेंटच, तुझ्या जीवाशी मी नाही खेळू शकत, तुझी स्मृती परत आणण्यासाठी आपण दुसरा कोणता तरी मार्ग काढूया ना, हा मार्ग अजिबातच नको. तेव्हा सायलीमध्ये सगळं तर करून झालंय ना, मग आता हे शेवटचं आपण हे करून पाहूया. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही बायको अजिबातच नाही, तू प्रेग्नेंट नसतीस ना तर हा विचार आपण कदाचित केलासुद्धा असता, पण आता नाही, आता हे आपण करू शकत नाहीत. त्यावर सायली म्हणत असते, प्लीज माझ्यासाठी एवढं करा, मी तन्वी आहे, एवढं मोठं सुख माझ्या पदरी एवढं टाका, माझी एवढीच अपेक्षा, मी तुमच्याकडे काही मागणार नाही. त्यावर अर्जुन म्हणत असतो, आपण दुसरा काहीतरी प्रयत्न करूया ना. त्यावर सायली म्हणत असते, काय होणार आहे प्रयत्न करून, काही तर माझ्या हातात लागत नाही आहे, मला प्लीज मला एवढं माझ्यासाठी करा. त्यावर अर्जुन म्हणतो, आपल्या DNA रिपोर्ट यायचेत ना, तेव्हा तर कळेलच ना सगळ्यांना की तूच तन्वी आहेस, मग हे सगळं करण्याची काय गरज आहे. त्यावर सायली म्हणत असते, पण मला काही गोष्टी आठवायला तर पाहिजेत, मी तन्वी आहे जरी कळलं तरीसुद्धा मला जर काही गोष्टी आठवल्याच नाही तर मी प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना आई बाबा कसं म्हणू, आमच्यामध्ये कायम काही ना काही अंतर राहीलच ना, प्लीज माझ्यासाठी एवढं करा. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतोच, नाही अजिबातच नाही, एवढं मोठा मी धोका पत्करू शकत नाही, काही कर पण ही गोष्ट मी अजिबातच करणार नाही, मी माझ्या बायकोचा आणि माझ्या बाळाचा जीव नाही धोक्यात घालू शकत, जगात सगळ्यात महत्त्वाचे मला ते दोघे आहेत, त्यामुळे मी असं नाहीच करू शकत, तू काही कर पण नाही करू शकत. सायली हात जोडत असते, मात्र अर्जुन अजिबातच काही ऐकत नाही आणि तिथून निघून जातो. आता इकडे सायली मनाशीच बोलत असते, बाळा तुझ्या बाबाला तुझी फार काळजी आहे, पण मी सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे ना रे,
मलासुद्धा त्यांच्याशी रक्ताशी नाही तर मनाने जोडलेलं नातं जोडायचं आहे. म्हणून हे सगळं काही मी करते. फक्त एवढाच माझा हेतू आहे. मी तुला नाही काही होऊन देणार, असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणून रडत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की अर्जुन त्या रिक्रिएट अपघात करण्यासाठी तयार झालेला असतो. तो म्हणत असतो की वटपौर्णिमाचं माझ्याकडनं तुला गिफ्ट, पण हे सगळं काही करताना मी तुझ्यासोबत राहील आणि तुला सगळं काही आठवण्यास मी मदत करेल, असंही ते अर्जुनने म्हटल्यानंतर सायली फार खुश होत असते. पण त्यांचं ठरलेलं असतं हे सगळं काही करण्याचं. याचा प्रोमोसुद्धा रिलीज झालेला आहे. हे सगळं काही रिक्रिएट करून सायलीला सगळ्या गोष्टी आठवलेल्या असतात. हे आपल्याला पुढील काही येत्या भागात पाहायलाच मिळेल. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग. धन्यवाद.